नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? तर आजच्या या व्हिडिओमध्ये जे पण आपण तेल बनवलेलं आहे पूर्वी, म्हणजे की आपल्या या चॅनलवरती मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण होममेड तेल जे आहे ते बनवून विक्रीसाठी ठेवलेलं आहे, तुमच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे। बऱ्याच ताईंच्या रिक्वेस्ट होत्या, म्हणजे बघा 2 ते 2.5 वर्षापासून, साधारणतः 2.5 वर्ष होऊन गेलेले आहेत। तर तेव्हापासून आपण केसासंदर्भात हेअर केअर म्हणा किंवा स्किन केअर म्हणा, जे पण आपण बनवलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त जर तुम्हाला आवडलेलं आहे ते माझे हेअर ऑइल्स। तुमचं भरभरून मला प्रेम मिळालेलं आहे हेअर ऑइल संदर्भात, आणि बऱ्याच ताईंची अशी रिक्वेस्ट होती, खूप दिवसापासून रिक्वेस्ट होत्या की ताई तुम्ही हे तेल जे आहे ते बनवून आमच्यापर्यंत पोहोचवा। आणि त्यामुळे आपण जे आहे ते तेल बनवलेलं आहे आणि तेलाला तुमचा भरभरून प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे। पण बघा, जेव्हा पण तुम्ही कॉल करता तेव्हा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतात जे की सेम असतात, बऱ्याच ताईंचे सारखे प्रश्न असतात आणि तेच मी रिपीट त्यांना उत्तर देत असते। त्यामुळे आता मी काय करणार आहे, ज्यांचे पण प्रश्न असतील किंवा ज्या पण ताई कॉल करत आहेत त्यांना मी हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करणार आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जे आहेत ते या व्हिडिओ थ्रू तुम्हाला मिळणार आहेत। तर सगळ्यात अगोदर बघा, तुम्ही कुठले आहात? तर मी आहे सोलापूरची, आणि पहिला प्रश्न असा असतो की तुम्ही कुठले आहात आणि आमच्यापर्यंत तेल कसं पोहोचणार? तर मी सोलापूरचे आहे। तुम्ही महाराष्ट्रामध्ये, ऑल इंडियामध्ये कुठेही राहा, मी तुमच्यापर्यंत तेल जे आहे ते पोहोचवेन, कारण की कुरिअर सेवा, म्हणजे शहरामध्ये कुरिअर सेवा उपलब्ध आहे, त्याद्वारे मी तुमच्यापर्यंत तेल पोहोचवेन। आणि जर तुम्ही खूप खेडेगावमध्ये राहत असाल तर तुमच्यापर्यंत मी पोस्टाने तेल पोहोचवेन, पण तेल तुमच्याकडे पोहोचणार। खेडेगावमध्ये थोडासा वेळ होईल, पण तेल जे आहे ते पोहोचेल। आता खेडेगावमध्ये साधारणतः किती वेळ लागेल? तर 7 ते 8 दिवस, कधी कधी 9 दिवस पण लागतात तेल पोहोचण्यासाठी। तर साधारणतः तुम्ही 8 दिवस धरून चाला। तर त्यानंतर जो प्रश्न असतो तो म्हणजे की तेल जे आहे ते वर्क करेल का किंवा गॅरंटी आहे का? तर ताईंनो, तेल जे आहे ते तुमच्यावरती वर्क करणार आहे। तुम्ही प्रॉपर पद्धतीने लावला, ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, यापूर्वी जो व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की तेल कसं लावायचं आहे, त्या पद्धतीने सगळं काही तुम्ही फॉलो केला तर तुमच्यावरती रिझल्ट जो आहे तो मिळणार आहे। पण काही गोष्टी ज्या आहेत बघा, बऱ्याच ताई आजारातून बाहेर आलेल्या असतात किंवा काही दुसरी कारणं असतात, आतून काही घटक त्यांच्या शरीरामध्ये म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये कमतरता असेल तर त्यामुळे सुद्धा केस जर गळत असतील तर तुम्ही आहाराकडे सुद्धा तेवढंच लक्ष देणं महत्वाचं आहे। नॉर्मल तुमचे केस पाण्यामुळे वगैरे गळत असतील तर शक्यतो प्रयत्न करायचे की आपल्याला पाणी जे आहे ते चांगलं वापरायचं आहे। आता चांगलं म्हणजे कसं, तर खूप जास्त क्षारयुक्त पाणी किंवा खूप जास्त खारं पाणी आपल्याला वापरायचं नाहीये, तर यामुळे सुद्धा तुमचा हेअरफॉल होऊ शकतो। आणि त्यामुळे ते तसं जे पाणी आहे बघा, पिण्यासाठी वगैरे जे पाणी तुम्ही वापरता शक्यतो त्या पाण्याचा वापर तुम्ही नक्की करावा। त्यानंतर बऱ्याच ताई म्हणतात की आम्ही पैसे पोहोचवल्यानंतर तुम्ही प्रोडक्ट आम्हाला देणार का, किंवा कॅश ऑन डिलिव्हरी नाहीये का? आपण कॅश ऑन डिलिव्हरी चालू केली होती ताईंनो, परत सांगते, आपण कॅश ऑन डिलिव्हरी चालू केली होती। पण काय होतं की बऱ्याचदा प्रोडक्ट जे आहे रिटर्न येतं, घरामध्ये कोणी नसेल म्हणा किंवा छोटी मुलं असतील घरामध्ये, किंवा प्रॉपर ऍड्रेस नाही दिला असेल, काही कारणामुळे जे प्रोडक्ट आहे ते रिटर्न जर आलं तर ते कुरिअरवाल्यांच्या रिटर्न पॉलिसी आपल्याला परवडत नाहीत। आणि आपली सुरुवात आहे त्यामुळे रिटर्न म्हणजे आपण हे करणार नाहीये। आपण कॅश ऑन डिलिव्हरी बंद केली, फक्त 2 दिवस चालू केली होती कॅश ऑन डिलिव्हरी, आणि 2 दिवसामध्येच अनुभव जो आहे तो चांगला नव्हता। रिटर्नचं जे प्रमाण होतं ते जास्त होतं, म्हणजे की घरामध्ये कोणी नाही किंवा ऍड्रेस चुकीचा आहे, या गोष्टीमुळे जेव्हा रिटर्न आलं तेव्हा कुरिअरवाले जे आहे ते डबल चार्ज करतात। त्यामुळे मी कॅश ऑन डिलिव्हरीचं बंद केलेलं आहे। त्याशिवाय वर्क करतं का? परत सांगते, वर्क जे आहे ते करतं तुमच्यावरती, काही गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत। शिवाय हे जे तेल आहे ते मोठ्या बॉटलमध्ये मिळेल का? छोट्या बॉटलमध्ये आहे सध्याला, मोठ्या बॉटलमध्ये मिळेल का? तर सांगते ताईंनो तुम्हाला की सुरुवातीला जेव्हा तुम्ही घेता 1 ते 2 बॉटल छोट्याच घ्या, आणि जेव्हा तुम्हाला मोठ्या बॉटलची गरज असेल म्हणजे की 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट कळणारच आहे, 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट कळणारच आहे की किती आपलं तेल जे आहे ते वर्क करत आहे। त्यानंतर तुमची पाव किलोची ऑर्डर असेल किंवा अर्ध्या किलोची असेल, त्या ऑर्डर प्रमाणे मी तुम्हाला पार्सल जे आहे ते पाठवणार आहे, म्हणजेच की त्या बॉटल सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत। सुरुवात आहे, 20 दिवस झालेले आहेत आणि तुमचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे। बऱ्याच ताईंना काय होतं की मी गाडीवरती असते किंवा मी जेव्हा पार्सल देण्यासाठी गेलेली असते किंवा काही कामामध्ये असेल तेव्हा कॉल जेव्हा रिसीव्ह करत नाही तेव्हा बऱ्याच ताई म्हणतात की म्हणजे कॉल रिसीव्ह करत नाही वगैरे, पण तसं नाहीये। जेव्हा पण मी घरी येईन किंवा जेव्हा मी फ्री असेल तेव्हा तुम्हाला आवर्जून मी परत कॉलबॅक करत असते। त्यामुळे बिंदास्त राहा, तुम्ही एक कॉल करून, तुमचा जर मिस कॉल पडला असेल तर 1-2 तासामध्ये तुम्हाला कॉलबॅक नंतर येणारच आहे, त्यामुळे बिंदास्त राहा। तर बघा, आणखीन बरेच प्रश्न आहेत, आणि शिवाय
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो म्हणजे सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न असा असतो की कसं तेल वापरायचं. आपण आपल्या चॅनलवरती सगळं काही डिटेल शेअर केलेलं आहे, तरी सुद्धा यामध्ये थोडक्यामध्ये सांगणार आहे आणि शॉर्ट सुद्धा मी बनवणार आहे की थोडक्यामध्ये तुम्हाला कळेल की कसं तेल वापरायचं आहे. तर बघा, तेल कसं वापरायचं आहे. तेल घेताना काढताना तेल आपल्याला बॉटल हलवून काढायचं आहे. या तेलामध्ये दुसरं कोणतंही तेल मिक्स करायचं नाही किंवा हे तेल जे आहे ते गरम करायचं नाही. स्वच्छ केसांमध्ये हे तेल लावायचं आहे. केसांमध्ये खूप घाम असेल किंवा केसामध्ये घाम आलेला असेल, त्यानंतर तसेच तुम्ही केस बांधून ठेवलेले आहेत, दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांना तेल लावताय, तसं करू नका. स्वच्छ केसांमध्ये तेल लावा. नॉर्मल थोडेफार घाण असले तर चालतं, पण खूप जास्त घामामध्ये भिजलेले केस आहेत आणि तशा अवस्थेमध्ये तुम्ही तेल लावलं तर ते तुम्हाला रिझल्ट देणार नाहीये. त्यामुळे स्वच्छ केसांमध्ये शक्यतो प्रयत्न करायचा आहे आणि शक्यतो हा सुद्धा प्रयत्न करायचा की आपले केस जे आहेत ते नेहमी स्वच्छ राहतील. म्हणजे की खूप जास्त घाम म्हणा, खूप जास्त धूळ, खूप वेळ म्हणजे 3-4 दिवस तशीच आपल्या केसांमध्ये पडून ठेवू द्यायचं नाहीये. म्हणजेच आठवड्यातून 2 वेळा कमीत कमी आपल्याला शॅम्पू करायचा आहे. तर या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. फक्त एवढं सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये की हे जे तेल आहे या संदर्भात जे पण प्रश्न विचारणार आहात तुम्ही, तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार आहे की काय याची उत्तरं आहेत. थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर कुणाला आणखीन काही विचारायचं असेल तर कॉल करू शकता, विचारू शकता किंवा इथं सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.